माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस म्हणजे आजचा. मी बाहेर किती काम करतो, बाहेर मला किती लोक विचारतात, ह्यापेक्षा गावात काय काम करतो, गावात किती लोक विचारतात. आज गावकऱ्यानं माझ्या हस्ते ध्वजारोहण करायचं ठरवलं. मला सांगितलं, मला आनंद मावना. मी सांगितलं, बाबा हे माझ्यासाठी सौभाग्याचं आहे, माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. बाबासाहेबांनं दिलेला तो झेंडा, तो माझ्या हातात ते फडकायचा म्हणलं माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी कायम माझ्या गावकऱ्याचा ऋणी राहील. तुम्ही मान लय मोठा दिला माझ्यासाठी. बाबासाहेबांनं दिलेल्या संविधानामुळं आज मी जो आहे तो सर्व काही त्याच्यामुळं. सगळ्या महिलांना छान अशी पुन्हा पोहे केले. उन्हाचा लय पहारा होता, तरीही त्या गरमीच्या पुढे त्यांनी तो स्वयंपाक केला. धन्यवाद. सणासोबत समाजाचं हे काम, काहीतरी दुसऱ्यासाठी जगण्याचं काम हे बाबासाहेबांना शिकवलेलं आहे. कितीही कष्ट लागलं तरी आपण आपल्यापेक्षा जगण्यापेक्षा दुसऱ्याला जगण्याचं चान्स देणे किंवा दुसऱ्याला जगण्यासाठी मदत करणे हेच बाबासाहेबांनी शिकलेलं आहे. बाबासाहेब तुमची तर आम्ही कणाचीही बराबरी करू शकत नाही, पण तुम्ही दिलेल्या पावलावर, तुम्ही दिलेल्या वाटेवर चालण्याचे आम्ही प्रयत्न करूया. प्रत्येकाला देण्याचे काहीतरी प्रयत्न करूया. छान असं सर्वांना पोह्याचा आस्वाद घेतला. माझं गाव म्हणजे एक आदर्श आहे, व्यसनमुक्त आहे. माझ्या गावामध्ये दारूबंदी 2004पासून आहे. गाव माझं म्हणजे काही असलं तरी चांगल्या गोष्टीला कायम प्रतिसाद देणारं, प्रत्येक घरामधून काही ना काही नवीन बघायला भेटणारं. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या गावामध्ये एकदम नाहीतच म्हणायच्या. एकदम व्यसनापासून दूर असलेलं गाव, कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन करणार. जयंती सगळ्यांनं उत्साहात साजरी केली. लयझिम पथक बाहेरून आलं, त्याचंही स्वागत एकदम भारी केलं. सगळे उत्साहात होते. माझा परिवार, माझे गावकरी, धन्यवाद. असंच सगळेजण मिळून आपल्या गावाचं नाव पुढे जात राहू. कार्यक्रम बी घेतले, निबंध स्पर्धा, वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, जेणेकरून शिकले पाहिजे. शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला, काहीतरी आयुष्यातला भारी दिवस, भारी क्षण. जय भीम.